नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन निमित्त खास अशी पटकन होणारी रव्याची मिठाई। साहित्य बघू। 1 वाटी बारीक रवा आहे, 0 नंबरचा रवा, तूप आहे अर्धा वाटी, कोकोनट पावडर अर्धा वाटी, हे मिल्क पावडर आहे 4 ते 5 चमचे घ्यायचे, हा आपला रेग्युलर चमचा, बदाम आहे आपल्याला थोडेसे वरती लावायला, आणि साखर 1.5 वाटी, ह्या वाटीनीच 1.5 वाटी घेतलेली आहे, आणि वेलची पावडर थोडीशी। तर सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया। आपण पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम झालेला आहे, तर रवा भाजून घेऊया। तूप टाकूया, आपलं तूप मेल्ट होतंय। तुमच्याजवळ जर मोठा रवा असेल तर रवा आपला मिक्सरला फिरवून घ्यायचा, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा, म्हणजे तो बारीक होतो। शक्यतो या रेसिपीला छोटावाच रवा घ्या। तूप मेल्ट झालेलं आहे, आपण रवा भाजून घेऊया। आपल्याला गोल्डन सारखा रवा भाजून घ्यायचा, एकदम पांढरा ठेवायचा नाही, कारण आपण मिठाई बनवतोय। तर कलर गोल्डन सारखा यायला पाहिजे। छानसा रवा भाजून घेऊया। आपला रवा पूर्ण छान असा भाजून झालेला आहे, गोल्डन ब्राउन झालेला आहे। मला स्लो गॅसवर 5 ते 6 मिनिट झालेले। रवा छोटा असल्यामुळे, रवा बारीक असल्यामुळे गॅस आपला स्लो ठेवूनच भाजून घ्यायचा छानसा, आतून छान भाजला पण जातो एकसारखा। त्याच्यामुळे आता रवा झालेला आहे भाजून, आपण साईडला ठेवून देऊ। आता आपल्याला दुसरा पॅन ठेवून साखरेचा पाक करायचा आहे। आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे साखरेचा। साखर टाकू, एक तारी पाक करताना साखर टाकून, साखर आपली भिजेल जेमतेम एवढंच पाणी टाकायचं, म्हणजे आपला पाक छान तयार होतो। 1 तारी पाक तयार होतो छान। साखर विरघळलेली आहे, आता आपण कंटिन्यू सतत हे हलवत राहायचं। आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, हलवत राहायचं सतत। हा पाक तयार होते, अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे। पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि बघू शकता असं होत आहे, पाक घट्टसर व्हायला लागलेला आहे। तर तोपर्यंत आपण रवा थोडासा आता थंड होतोय, एकदम पण थंड नाहीये करायचा आपला, थोडा गरम असला पाहिजे। तर आपण यामध्ये खोबरं टाकणार आहोत, कोकोनट पावडर छान मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे थोडं। बघू शकता एवढं गरम आहे, म्हणजे आपण थोडा हात लावू शकतो। आणि आता मिल्क पावडर मिक्स करायचं। अगदी गरम असताना नाही टाकायचं, कारण आपली कोकोनट पावडर वगैरे
एकदम करपून जाईल किंवा मध्ये पुढं जाईल थोडी, तर खाली उतरल्यावरच आपल्याला यामध्ये टाकायची. आता हे साईडला ठेवूया आणि आपण परत पाकाकडे येऊया. पाक बघू शकताय, 1-2च मिनिटात आपला पाक तयार होतोय. आता घट्ट झालेला एवढं पूर्ण झालेलं आहे. बघू शकता. हे असं तुम्ही हातावर असं घेऊन बघा, एक तारी असा, किंवा पाण्यामध्ये टाकायचं असा, तर गोळी तयार होते. हे बघा पूर्ण असं झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करूया. एकदा हे छानसं हलवून घेऊया. आणि हा पाक आता यामध्ये टाकून देऊया. मिक्स करूया चांगला. आपलं खोबरं आणि मिल्क पावडर घातल्यामुळे छान असा परत फुलतो ते. अगदी तुम्हाला मिल्क पावडर घातल्यामुळे विकतचा मावा वगैरे काही घालायची पण गरज नाही. अगदी तसंच तयार होते आपली मिठाई. आता हे थंड होईपर्यंत असंच मिश्रण ठेवायचं. बघू शकता हे कढईला आता सोडायला लागलेलं असं. रवा आपला चांगला फुगतो. तर आपण आता थोडंसं थंड होऊ द्यायचं. बघू शकता इथं आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. एक 3 ते 4 मिनिटं झालेले थंड झालंय. तर अजून थोडंसं ह्याला थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला त्याचे पेढा तयार करता येईल एवढं, म्हणजे हाताला चटके बसणार नाही. वेलची पावडर टाकत आहोत. शेवटी वेलची पावडर टाकायची, म्हणजे त्याचं स्मेल छान येतो. शकताय आपलं मिश्रण छानसं झालेलं आहे. आता आपण वेलची पावडर टाकल्यावर मिश्रण हलवून घेतलेलं आहे. आता आपण बदाम लावण्यासाठी असं उभा बदाम कापून घ्यायचं. हे असं कापून घ्यायचं, हा भाग घ्यायचा आणि वरती आपण त्याच्यावर डेकोरेटिव्ह करू. तर आता एका साईजचा आपण चमचा घ्यायचा. बघू शकता हे मिश्रण छान झालेले अगदी. आपण आता करून घेऊया. त्याच्यावर आपण हे बदाम लावून घेऊया. थोडंसं अजून गरम आहे, तोपर्यंत आपण करून घ्यायची पूर्ण. असं थंड झालं की ते थोडं कडक येतं. तर आपण हे सर्व असं करून घेऊया. कारण एकदा थंड झालं तर आपलं हे पेढे किंवा मिठाई सेट होणार नाही, म्हणून हे पटपट करून घ्यायचं. ह्याच्यावर तुम्ही बदाम लावा किंवा काजू, तुम्हाला जे आवडेल ते, किंवा बेदाणा, हे असं लावून घ्यायचं. गरम आहे तो पण. हे मी सर्व आता करून पूर्ण असं झालेली आहे रेसिपी, किंवा हे आपले मिठाई अगदी छान
अगदी छान झालेली आहे. आपण मावा वगैरे काही नाही घातला, मिल्क पावडर घातलेली आहे, पण अतिशय उत्कृष्ट अशी छान झालेली मिठाई रक्षाबंधनसाठी आपल्या घरच्या घरी. तर आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया. झाली आपली रवा आणि खोबऱ्याची मिठाई. ही मिठाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.